नमस्कार. आपला श्लोक चालला होता दातव्यमिती दानम, म्हणजे सात्विक दान कशाला म्हणतात याबद्दल आपण विचार करत होतो. आपल्याला थोडीशी आठवण करून देते. उपनिषदातली एक गोष्ट आपण पाहिली ती की ब्रह्मदेवानी राक्षसांना, मानवाला आणि देवांना सगळ्यांना एवढा एकाक्षरी उपदेश केला होता आणि त्याचा अर्थ आपण पाहिला होता. आज माऊली या सात्विक दानाबद्दल काय म्हणणार आहेत त्या ओव्या आपण पाहणार आहोत. ओवीचा क्रमांक आहे 266. 266पासून माऊलीने खूप आपल्याला दृष्टांत देऊन सांगितलं आहे की सात्विक दान कशाला म्हणायचं. तरी स्वधर्मा आतवते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. किती थोड्या शब्दामध्ये माऊलींनी सगळ्या गोष्टी सात्विक दानाच्या आपल्याला सांगून टाकल्या. एक तर काय, आपण आतवते म्हणजे आपण जे मिळवलं आहे, कसं मिळवलं आहे, स्वधर्माने, स्वकर्तव्याने, स्वतःच्या कष्टाने, कसं तरी नाही, कुणाच्याकडून हिसकावून घेतलेलं नाही आहे. आपण धर्माला धरून स्वतःच्या कष्टाने जे मिळवलेलं आहे, जे जे मिळे आपण ते ते दिजे बहुत आहे. त्यातलं बहुत म्हणजे पुष्कळ द्यावं. कोणाला द्यावं आणि कसं द्यावं, सन्मानानं द्यावं. आपण जे स्वतः मिळवलेलं आहे ते आपण सन्मानानं दुसऱ्याला द्यावं. स्वधर्माचरणानं मिळवलेलं असलं पाहिजे. वेड्या वाकड्या मार्गाने आपण फारच गुळगुळीत शब्द तो वापरून केला आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवलेली वस्तू दुसऱ्याला दिली तर ते काही दान होणार नाही. त्या सात्विक दान कशाला म्हणायचं तर आपण आपल्या कष्टानं मिळवलेलं आहे, सन्मार्गानं मिळवलेलं आहे, शास्त्राला धरून जे काही काम केलं आहे, उद्योग केला आहे, त्यातून आपल्याला पैसे मिळालेले आहेत किंवा जी काही गोष्ट मिळाली आहे त्याचं दान आपण करावं असं माऊली आपल्याला सांगतात. आणि ते ज्याला द्यायचं आहे त्याला सन्मानपूर्वक द्यावं. हे पण फार महत्त्वाचं आहे की त्याला देताना देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला आनंद वाटला पाहिजे, अशा पद्धतीनं द्यावं. माऊली त्याच्यासाठी आपल्याला दृष्टांत देणार आहेत. जाली या सुबीज प्रसंगो, पडे क्षेत्र वाफेचा पांगो, तैसाची दानाचा हा लागू देखत असे. शेतकऱ्याच्या म्हणजे शेताचं उदाहरण घेतलं आहे माऊलीने. सुबीज प्रसंग म्हटलं आहे की आता पाऊस आल्यावर शेतकरी लावतील बीज, ते सुबीज असलं पाहिजे, चांगलं बीज लागलं पाहिजे. आणि पुन्हा नुसतं चांगलं नाही, ते पडे क्षेत्र म्हणजे शेत, ते जे उत्तम बियाणं आहे, दैवयोगानं ते उत्तम बियाणं जर शेतकऱ्याला मिळालं तर ती शेतजमीन आणि चांगला जर पाऊस व्यवस्थित असला तर हे सगळं ठीक आहे. पण जरा जरी काही गडबड झाली, ते सुबीज नसेल किंवा पाऊससुद्धा आवश्यकतेपेक्षा अधिक झाला तर ते पेरलेलं बीज जे आहे ते रुजत नाही, योग्य वेळेला त्याच्यात तो अंकुर फुटत नाही आणि मग त्या शेतकऱ्याला चिंता पडते. तैसाची दानाचा लागू देखत असेल. त्यामुळे तसं आहे की आता हे जे उदाहरण आहे हे त्यांनी स्वधर्माचरणाने मिळवलेलं द्रव्य, आधीच्या श्लोकात जे सांगितलं, आधीच्या ओवीत ते स्वधर्माचरणाने म्हटलं आहे. म्हणजे काय, तर योग्य देश म्हणजे योग्य जागा किंवा योग्य, आता आपल्या ह्याच्या दृष्टीने विचारलं तर देश किंवा योग्य असेल तो काळ, योग्य वेळेला त्याला पाऊस पडण्याच्या अगोदर ते बियाणं योग्य वेळेलाच लावलं पाहिजे. येईलच पाऊस 7 जूनला म्हणून आधीच कोणी काही करून ठेवतं का, तर पाऊस पडून जमीन व्यवस्थित झाली की मग लावलं पाहिजे. त्यामुळे दान देताना ह्यासुद्धा गोष्टी, बी पेरताना ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, तर आपल्याला योग्य ते फळ मिळणार आहे. तसं माऊली सांगतात, दान देताना देश, काळ आणि व्यक्ती असं सगळं पाहावं लागतं. बियाणं नीट आहे ना, जमीन नीट आहे ना, पाऊस नीट पडणार आहे ना, या सगळ्याचा विचार करायला लागतो शेतकऱ्याला. तसं ज्याला आपण दान देतो आहे त्याचा आणि आपण कुठून मिळवलं आहे त्याचा सगळा विचार ते करायला सांगतात. म्हणजे हे सगळं जुळणं दुर्मिळ असतं असं पण थोडं म्हणायचं आहे. शेतकऱ्याला जे पावसावर अवलंबून राहावं लागतं याचं कारण असं आहे की ते आपल्या हातात नसतं आणि म्हणून तो म्हणतो काय माहीत नाही 16ने पीक येईल की नाही. तर ते जसं आहे तसं तिन्ही देश, काळ आणि परिस्थिती जुळणं हे महत्त्वाचं असतं, दुर्मिळ असतं, अवघड असतं. तसं इथे दानाच्या, सात्विक दान ज्याला म्हणायचं त्याच्यासाठी पण फार मोठी अवघड गोष्ट असते. आणखी दृष्टांत दिले की आपल्याला मागचे दृष्टांत जास्त जवळचे वाटतात. पुढे म्हणतात, अनर्घ्य रत्न हाता चढे, ताई भांगाराची ओली पडे. भांगार म्हणजे सोनं, आणि ते म्हणतात समजा अनर्घ्य म्हणजे अतिशय मौल्यवान असं रत्न समजा मिळालं. आता कितीही जरी मौल्यवान रत्न मिळालं असलं
तरी त्याला भांगाराचं म्हणजे सोन्याचं कोंदण असावं लागतं. कारण भांगार म्हणजे सोनं, भांगाराची ओढी पडे म्हणजे ओढी लागते ती ते अमूल्य रत्नाला, कोंदणाला, कुंदणाची म्हणजे सोन्याची गरज असते. आणि सोनं मिळालं तरी देखील दोन्ही झाली म्हणजे दोन्ही झालं, रत्न पण आहे, त्याला योग्य ते कोंदणासाठी सोनं पण आहे, दोन्ही झाली तरी न जोडेल ते अंग, पण ते रत्न अंगावरती छान दिसेल असं यौवन सौंदर्य पण हवं, तर त्याचा उपयोग येतो. रत्नालंकार एवढा जो आहे, सोन्याच्या कोंदणात घातलेलं रत्न ते शोभून दिसेल असं सुंदर शरीर मिळणं कठीणच आहे. अशा तिन्ही गोष्टी एकत्र यायला लागतात. सात्विक दानाला देणारा, घेणारा आणि ती वस्तू, या तिन्ही गोष्टी व्यवस्थित जमायला लागतात. काय माऊलींची म्हणजे निरीक्षण शक्ती आहे. आपल्याला असं वाटतं की रत्न, सोनं आणि मग त्याचा जो तयार झालेला अलंकार, त्याच्यासाठी एखादी सुंदर सौंदर्यवती ती पण पाहिजे. अलंकार कोणाला, गाढवाच्या गळ्यात रत्नाचा अलंकार, काही उपयोग आहे का? तो दागिना घालायचा ती व्यक्ती पण तशी पाहिजे. म्हणून ते सध्या तिन्ही गोष्टी लागतात. दान देणारा, दान घेणारा आणि तुम्ही दान काय देताय ती गोष्ट, या तिन्ही गोष्टी जुळाव्या लागतात. अजून दृष्टांत देत आहे. परी सण सुहृद संपत्ती, हे आता आपल्याला पटेल बरं का. हे तीनही एकी मिळते. आपला एखादा छान घरामध्ये सण आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, गणपती आहेत आणि सुहृद आपली मुलं बाळं सगळी घरात आहेत आणि संपत्ती पैसा पण आहे. किती आनंद, सणासारखा दिवस, घरात सगळी आपली नातगोती जमलेली आहे आणि आपल्याजवळ सगळं करायला उदंड पैसा पण आहे. तिन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत. पैसा आहे, सणाचा दिवस आहे, मुलं बाळं आमची परदेशात आहेत, मजा नाही आहेत, आपणच काय आपलं मोदक करून खायचा. आमच्याच घरामध्ये आमची आधीच्या 3 पिढ्यांनी कोकणातून इकडे आले आणि मग मुलांना दरवेळेस कोकणात गणपतीला घेऊन जाता येईना म्हणून गणपती इथे नव्याने सुरू केला. पुढे 3 पिढ्या ते सगळं चाललं. आता तिन्ही पिढ्यांनी परत असं आलं की घरात मुलं बाळच नाही, मग गणपती कोणाचा ठरवायचा. पुन्हा आम्ही आमच्या घरचा गणपती बंद केला आणि कोकणात गावी जिथे मूळ गणपती आहे तिथे जायला लागलो. अगदी पटणारी ओवी आहे. सण, संपत्ती आणि सुहृद हे सगळे झाले तर त्या सणाला महत्त्व आहे. परी सण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती, जै भाग्य धरी उन्नती आपुल्याविषयी. मग त्या आनंदाला काय, त्या आनंदाचं कोणाशी तुलना करावी करता क्षणाने. हा मोठा भाग्योदयाचा आपला दिवस असतो, तो आनंद असतो. कारण हे सगळं एकत्र येणं फार मोठी गोष्ट असते. आता तैसे निफजावया दान, हे सगळं दान 3 गोष्टी सांगतायत ना माऊली. हे सगळं देणारा, घेणारा आणि दान द्यायची वस्तू, ह्या तिन्हीसाठी सांगतायत बरं का. आपण एवढी कल्पनाच करू शकत नाही. आपल्याला असं वाटतं मला अमुक एक गोष्ट नको आहे, देऊन टाकली आणि मग वाटतं खूप मोठी दान केलं. ते काही दान नाही, म्हणजे त्याला सात्विक दान नाही म्हणायचं. आपल्याला नकोही दिली. आपल्याकडे असतं शहरात आपण कितीतरी संस्था अशा कामं करतात की दर रविवारी येतात आणि तुमच्या घरातले रद्दी पेपर घेऊन जातात. मग आपल्याला वाटतं चला आमच्याकडला कचरा गेला, संस्थेला मदत झाली, आपल्याला नको ते म्हणून आपण दिले. पण हा काही मोठा दानाचा, सात्विक दानाचा विषय नाही आहे. सात्विक दान कशाला म्हणतात ते आपल्याला शिकायचंच आहे. आवाज येते का गं मला खाली, म्हणजे आवाज येतोय का नीट? थोडा ब्रेक होतोय. हां ब्रेक होतोय, ब्रेक होतोय मध्ये. बरं पण येतं, ऐकू येते. ठीक आहे. तर विषय चालला आहे आपला तिन्ही गोष्टी जमल्या पाहिजे. त्याच्यासाठी अजून माऊली एक उदाहरण देत आहे. तैसे निफजावया दान. निफजावया म्हणजे हे घडवून आणण्याकरता, म्हणजे या तिन्ही गोष्टी एकत्र येण्याकरता, ह्या दानासंबंधी जो आपण विचार करतो आहे ते घडण्याकरता जै सत्वासीये संवाहन. संवाद म्हणजे त्या सत्वाचं सहाय्य मिळालं पाहिजे. तै देशकाळ भाजन द्रव्यही मिळेल. म्हणजे हातून जर आपल्या सात्विक दान घडण्याचा योग असेल, निफजाव्या दान असं जर खरंच घडणार असेल तर योग्य देश, योग्य काळ, सत्पात्री माणूस असं सगळी जोड मिळते. सात्विक दान आपण करणार, आपला जो योग असेल आपल्या हातून सात्विक दान व्हावं तर योग्य वेळ, योग्य देश आणि ती सत्पात्र जिला दान आपण करणार आहोत ती व्यक्ती, अशा तिन्ही गोष्टींची जोड आपल्याला लागते. तरी आधी तव प्रयत्नेसी होआवे कुरुक्षेत्र का काशी.
ना तरी तुके जो इहिसी तो देशूही हो. याच्यात माऊली आपल्याला सांगतायत कदाचित त्या काळामध्ये हे जास्त लोकांना प्रवासाची सुविधा नव्हती. त्यामुळे ते सांगतायत आधी तव प्रयत्नेसी म्हणजे आता प्रयत्न करायचा. हे अशा प्रकारचं सत्पात्री योग्य वेळी योग्य देशामध्ये आपल्या हातून दानधर्म व्हावा. ह्या दानार्थासाठी आधी तर प्रयत्नेसी आधी प्रयत्न करावा. काय प्रयत्न करायचा? तो होवावे कुरुक्षेत्री किंवा काशी म्हणजे कुठेतरी चांगल्या पवित्र तीर्थस्थानी कुरुक्षेत्राला काशीला आपण जावं. म्हणजे एखादा देश योग्य जागा पाहावी की त्या ठिकाणी जाऊन आपण दानधर्म करावा. असं त्या ठिकाणी केलेलं जे दान आहे तीर्थक्षेत्री जाऊन केलेलं जे दान आहे त्या दानाला सात्विक दान म्हणायचं. ना ते तुके जो अहिसी तो देशूही होय. त्या योग्य ठिकाणी पवित्र स्थानी तीर्थक्षेत्री केलेलं जे दान आहे त्या दानाला सात्विक दान म्हणतात. असं प्रयत्नांनी सुद्धा करता येऊ शकतं. पुढे म्हणतात तेथ रवी चंद्र राहू मेळू होता पाहे पुण्य काढू का तया सारिखा निर्मूळू आणूही झाला. पुढल्या ओळीत सांगतायत रवी चंद्र आणि राहू म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ज्याला आपण म्हणतो असा जो काही एक विशेष काळ असतं ना ग्रहणाच्या काळामध्ये दान द्यायचं. दे दान सुटे गिराण असं आपल्याकडे येतात दारावरती माणसं. तर या चंद्रसूर्याच्या ग्रहणाच्या वेळेला तो जो कालावधी आहे तो पुण्यकाळ समजला जातो. किंवा अन्यसुद्धा कुठला पवित्र पर्व काळ असेल जसं आता अधिक महिना नुकताच झाला तोही अधिक महिना म्हणजे दान देण्याचा विशेष कालावधी. तर अशा निमित्तानं केलेलं जे दान आहे त्याला आपण सात्विक दान म्हणतात. का तर या सारिखा निर्मळू अशा पवित्र वेळी म्हणजे आधी आपल्याला आधीच्या ओळी तीर्थक्षेत्र म्हणजे पवित्र देश पवित्र स्थान सांगितलं आणि आता आपल्याला पवित्र कालावधी पण सांगतात की ग्रहण काळ आहे किंवा आत्तासारखा अधिक महिना आहे. अशा योग्य पवित्र चांगल्या काळामध्ये सुद्धा आपण दिलेलं दान आहे त्याला सात्विक दान म्हणायचं. तैशा काळी तिये देशी योग्य देशामध्ये योग्य काळामध्ये होवावी पात्र संपत्ती ऐसी आणि ज्याला कोणाला द्यायचं ती पात्र संपत्ती म्हणजे योग्य व्यक्ती पण असायला पाहिजे. दान जिला करायचं ते सत्पात्री दान व्हायला हवं. मग माऊली आपल्याला सांगतात की योग्य सत्पात्र पण माणूस पात्र संमती योग्य पात्र पण मिळालं पाहिजे. मूर्ती आहे धरली जैशी शुचित्वाची का शुचित्व म्हणजे पावित्र्य शुचित्वाचा मूर्तिमंत अवतार म्हणजेच ते त्याला सत्पात्री म्हणायचं. सत्पात्री दान द्यायचं म्हणजे कुणाला तर ती व्यक्ती अशी सुयोग्य असली पाहिजे. मूर्तिमंत जिला पावित्र्य शुचित्व जिला आहे तिला द्यायचं. म्हणजे जसं आपण म्हणतो की ब्राह्मण शब्द म्हटला की लगेच लोकांना असं वाटतं की ह्यांनी जातीवाचक शब्द वापरला. जातीवाचक शब्द नाही आहे. खरंच ज्याच्याजवळ ब्रह्मतेज आहे ज्याच्याजवळ काही ग्रंथांचं ज्ञान आहे आपल्याकडे दशग्रंथी ब्राह्मण असंच म्हटलं जायचं. तर अशा ग्रंथांचा अभ्यास केली जी व्यक्ती आहे तिला सत्पात्री म्हणायचं तिला दान द्यायचं. त्यामुळे जरा ऑडिओ बंद करा. हां तीर्थक्षेत्री किंवा पर्वकाळी किंवा आपण म्हणतो तसं योग्य व्यक्तीला दान द्यावं असं माऊली सांगतात. आचाराचे मूळ पीठ वेदांची उतारपेठ तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया. पुढल्या 274व्या ओवीत माऊली आपल्याला सांगतायत. आता हे सत्पात्रीवर विषय आल्यावर सत्पात्री कोणाकोणाला म्हणायचं. तीर्थक्षेत्र म्हणजे योग्य देश कळला पर्वकाळ म्हणजे योग्य वेळ कळली. आता योग्य व्यक्तीला आपल्याला दान द्यायचं आहे. हे काय आहे तर ते म्हणतात की आचाराचे मूळ पीठ. आचार म्हणजे सदाचरण चांगलं वागणारीच व्यक्ती तिलाच सत्पात्र म्हणायचं तिलाच दान द्यायचं. कुणाला तरी दिलं आणि मोठं दान दिलं ते सत्पात्री दान होणार नाही. त्या व्यक्तीला ती व्यक्ती शुचित्व म्हणजे पवित्र आहे काही ग्रंथांचा अभ्यास झालेला आहे आणि आत्ता त्यांनी शब्द वापरला आहे तिचं आचरण चांगलं आहे. खरं म्हणजे असं प्रवचनामध्ये उल्लेख करणं बरोबर नाही पण आपला थोडा ग्रुप लहान आहे त्यामुळे सांगते की करता आहेत पौरोहित्य आणि पौरोहित्य करूनसुद्धा पौरोहित्याचं काम झालं की वेगळ्या वेळेला म्हणजे आपण म्हणूया की पौरोहित्याच्या वेळेला पोशाख वेगळा आणि अन्य वेळेला वेगळा पोशाख घालून सिगरेट ओढणारा असेल तर आपण पाहिलं तर आपल्याला पौरोहित्याला बोलवताना 50 मनात येईल की एरवी या माणसाला आपण असं पाहतो चौकात सिगरेट ओढताना याला नाही बोलवायचं पूजा सांगण्याला. कारण आपल्या डोक्यामध्ये ती व्यक्ती ही सत्पात्री त्याच्या आचरण शब्द वापरला आहे म्हणून मला आठवण झाली की त्या व्यक्तीने 12 महिने 24 तास 365 दिवस आचरण शुद्धच ठेवलं पाहिजे.
कारण त्यांच्यावरती जसं आपण डॉक्टर मंडळींना म्हणतो की डॉक्टरांचं वागणं तुम्ही सगळ्यांना सुधारणार ना, त्यामुळे तुम्ही गैरआचरण करून नाहीच चालणार. तुम्हीच वेडेवाकडे वागला तर तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांना सांगणार की असं करू नका. त्यामुळे सदाचरण हा शब्द जो आचाराचे मूळ पीठ असं म्हटलं आहे की ते जे की ज्याला आपण दान करणार आहोत ती जी व्यक्ती आहे सत्पात्री म्हणणार आहोत ते सत्पात्र काय तर त्यांचं आचरण शुद्ध असं असलंच पाहिजे. वेदांची उतार पेठ आणि मग पुढे म्हटलं आहे की ते वेदांचं वसतिस्थान वेदाभ्यास केलेला असला पाहिजे. आचरण तर असायलाच हवं पण वेदोपनिषदांचा वेदशास्त्र संपन्न अशी ती व्यक्ती असली पाहिजे. तैसे द्विजरत्न चौखटे. द्विजरत्न म्हणजे मग अशी म्हणतात की ब्राह्मण जातीत जन्माला आला असं नाही तो ब्रह्मज्ञानी असला पाहिजे. असा ब्रह्मज्ञानी असणारा आचरण त्याचं शुद्ध सष्ट असणारा अशी जी व्यक्ती आहे तिला दिलेलं जे दान आहे ते सत्पात्री दान होतं असं माऊली आपल्याला सांगतात. मग तयाचे ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परिप्रिया पुढे कांता रिगे जैसी. आता कलियुगामध्ये असणाऱ्या तुम्हा आम्हाला या जरा उदाहरणाचं इतकंसं पटायचं नाही पण माऊलीने त्यावेळेच्या 750 वर्षाच्या पूर्वी जो समाज होता त्या समाजामध्ये पती पत्नीचं जे नातं होतं त्याला धरून हे उदाहरण दिलं आहे. माऊली म्हणतात परिप्रिया पुढे कांता रिघे जैसी म्हणजे पतीपुढे पत्नी कशी लीन नम्र असायची तसं म्हणे या सत्पात्री व्यक्तीला तयाचे ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता. ती जी सत्पात्री व्यक्ती आहे जिला आपण दान देणार आहोत तिला जे काही वित्ता याचा अर्थ आपण जे दान देणार आहोत द्रव्य असेल धन असेल वस्त्र असेल ते अर्पण करून त्यावरील आपली सत्ता त्या वस्तूवरची आपली सत्ता निवृत्त करावी. म्हणजे ती वस्तू आपली नाही कशी निवृत्त करावी कसं त्या वस्तूच्या प्रेमापासून दूर व्हावं तर आपलं स्वतःचं असं त्याच्यावर काहीच ठेवायचं नाही. ते जे वित्त धन काय तुम्ही देणार आहात सत्पात्री योग्य व्यक्तीला तर ते आता त्याच्यावर आपला काहीच आता अधिकार नाही मी दिलं असं म्हणायचं पण नाही. आणि याच्यासाठी ते उदाहरण सांगतायत की जसं पती पुढे पत्नी अगदी नम्र असते तशी लीनता तसा संतोष तसं समाधान त्या पतीचं करण्यामध्येच त्या पतिव्रता स्त्रीला समाधान होतं. तर त्याला जे की हवं आहे ते करण्यामध्ये समाधान होतं. तसं दान ज्याला द्यायचं आहे त्याच्यामध्ये ह्या दान देणाऱ्या व्यक्तीला समाधान वाटलं पाहिजे असं माऊलीने छान उदाहरण दिलं आहे. आपल्या लक्षात येईल की एक ना महाभारतामध्ये धर्मराज राजाचा आणि भीमाचा एक संवाद आहे. म्हणजे जेव्हा महाभारत युद्ध झालं आणि धर्मराज युधिष्ठिर राजा झाला राज्यकारभार सुरू झाला आणि त्यांनी काय केलं त्यांनी सगळ्यांना जे जे हवं आहे ते दान द्यायला सुरुवात केली. अगदी राजांनी सगळ्यांना जाहीर केलं की ज्याला जे हवं आहे ते मी दान देणार आहे आणि खूप दान द्यायला सुरुवात केली. भीमाकडे ती सगळी व्यवस्था होती दानगृहाची म्हणजे कोणी आलं की काय काय हवं आहे ते आणून द्यायचं आणि धर्मराज युधिष्ठिर सगळ्यांना दान देत होता. आणि भीम रोज पाहत होता की किती लोक येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात राजा जे म्हणताय ते देत आहे. आणि त्यांनी आणखी असं पाहिलं की याचना करणारा येतो देणारा हा देतो हे तर सगळं ठीक आहे. याचना करणाऱ्याला आनंद होतो कारण ज्याला ते हवं असतं ते मिळतं हे पण बरोबर आहे. यालाही आपण राजे आहोत आपण आपल्या प्रजेला आनंदी सुखी करतो आहे म्हणून देतो आहोत त्यांची याचना पूर्ण करतो आहे म्हणून तो त्याला वाटतं आहे तेही बरोबर आहे. पुढे असं होतं की प्रत्येक याचकाला धर्मराज राजा असून नमस्कार करतो. आणि मग मात्र भीमराज धर्मराजाला विचारतो की मला एक मी पाहतो आहे रोज पाहतो आहे दादा की तुम्ही हे करता आहात याचना करणाऱ्याला देताय ते चांगली गोष्ट आहे याच्या खुश होणं बरोबरच आहे. तुम्ही देणारे राजे आहात तुम्ही पण आनंदी होता हे पण बरोबर आहे. पण तुम्ही नमस्कार का करता तो याचक आहे आणि तुम्ही दाते आहात तुम्ही वरती आहात आणि तो घेणारा आहे मग तुम्ही का आणि तुम्ही पुन्हा राजे आहात असं भीम त्याला म्हणतात. तेव्हा युधिष्ठिर हसतात आणि युधिष्ठिर त्याला म्हणतात अरे आपण दान देतो म्हणजे एका अर्थाने पुण्य जमा करतो. आपल्याला भगवंत आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवतो की दानाचं पुण्य आपल्या पदरात पडतं. आणि याचक जो आहे तो याचक नाही नसेलच तो आलाच नाही मागायला तर ते पुण्याचं काम मी कसं काय करणार मी कुणाला दान देणार. ज्याला जे हवं आहे ते देताना तो याचक माझ्याकडे येतो आणि म्हणून मी त्याला देतो आणि माझ्या लिस्टमध्ये पुण्याच्या बाजूला जमा होते ना रे आणि मग ते होणार नाही. आणि म्हणून देणारा जरी मी असलो
आणि घेणारा जरी तो असला तर घेणारा असल्याशिवाय देणाऱ्याचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणून म्हणे मी याचकाला नमस्कार करतो. असं धर्मराज युधिष्ठिर, आता तो धर्मराजच आहे, नावच म्हणजे धर्मराज, त्यामुळे तो असं उत्तर देतो. आता आपल्याला त्या याचकाचं महत्त्व किती आहे, म्हणजे आपल्या दृष्टीने देणारा मोठा, त्यांनी दिलं असं आपण म्हणतो. सामान्यपणानं जो देणारा आहे त्याचं आपण कौतुक करतो, पण धर्मराजाने आपल्याला स्वतःच्या यांनी दाखवून दिलं की घेणारा जो आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. देणाऱ्याला पुण्य देण्याचं काम हा घेणारा जो आहे तो करत असतो. पुढे म्हणतात, का जयाचे ठेविले तया देऊनी होय उतराया. फार सुंदर कल्पना मांडलेली आहे. आपल्या मनात पण ही गोष्ट येत नाही. ते म्हणतात की आपण देणारे आहोत ना, दाते आहोत ना, समजा आपण देणार आहोत, तर त्यांच्या देणाऱ्याच्या मनात भाव कसा असायला हवा, तर जो घेणार आहे त्या घेणाऱ्याचीच ही वस्तू आहे, ती काही काळ मी माझ्याकडे ठेवली होती, ठेव म्हणून ती तुला देऊन टाकतोय, माझी नाहीच आहे. आता हा विचार पण मनात येणार नाही. आपल्याला वाटतं मी मिळवलेलं आहे, माझ्याकडे आहे, मी श्रीमंत आहे म्हणून, ह्याच्याकडे नाही आहे म्हणून मी याला देतो आहे, हा भावच नाही आहे. माऊली म्हणतात, का जयाचे ठेविले तया देऊनी होय उतराया. ज्याचं त्याला द्यायचं आहे ते त्याचंच आहे, ज्याला देतो आहे त्याचंच आहे ते. आणि आता आपण ते देऊन उतराई झालेलो आहोत. काही काळ ते माझ्याकडे भगवंतांनी ठेवायला दिलं होतं, ते त्याचंच आहे, त्याला मी दिलं आहे. जसं बघा, कन्यादानाचा विचार आपल्याकडे या पद्धतीचा असतो. मुलगी जन्माला घरात आली की तिचं विवाह होईपर्यंत ज्याच्याशी विवाह होणार आहे त्याची ठेव म्हणून ती आपल्याकडे ठेवलेली आहे, अशा भावांनी कन्येला लहानाचं मोठं केलं जातं. आणि मग त्या कन्यादान असा शब्द वापरायचा. पण एवढा अर्थ कोणी लक्षातच घेत नाही. आणि दान कसं म्हणता, आमच्या पोटी जन्माई मुलगी आणि त्याला दान असा कन्यादान शब्दाचा अर्थ फार फार मोठा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ती त्यांचीच होती, ज्याची ती पत्नी होणार आहे त्यांची ती ठेव आम्ही तिला छानपैकी वाढवली आणि त्यांच्या आता स्वाधीन करतो आहे. का जयाचे ठेविले तया देऊनी होय उतराया. ज्याची त्याला दिल्यावर उतराई होणं, कृतज्ञ होणं, ही फार मोठी दान देणाऱ्याची गोष्ट आहे असं माऊली आपल्याला सांगतात. फार वेगळाच विचार माऊलीने मांडला. आणि मग आपण तो की खरंच एवढ्या आपण देणग्या देतो, किती किती मोठे मोठे कार्यक्रम असतात, तिथे मोठ्या पाट्या दाखवल्या, ही अशी भावना असते का हो, की मी जो काही पैसा ₹1,00,000 दिले समजा, तर ते ₹1,00,000 त्यांचे होते, ते माझ्या अकाउंटमध्ये होते, ते मी त्यांचे त्याला दिले, असा थोडाच भाव आपल्या मनात असतो. पण माऊली सांगतायत असा असायला हवा, तर ते दान सात्विक दान झाले. तैसेनी निष्कामे जीवे भोव्याधिक अर्पावे किंबहुना हावे नेदावे उठो. पुढे म्हणतात, पुन्हा हे सगळं देताना निष्कामे जीवे, कुठलीही वासना, कुठलीही कामना, अंतःकरणात त्या इच्छा पण होता कामा नये. येणारे पुढे आता विषय की आपण आपल्याला कुणीही काहीही आपल्याला दिलं ना की आपल्याला ती परतफेडीची इच्छा असते. ते ना अमक्याच्या लग्नात ना मला त्यांच्या मुलाच्या वेळेस साडी दिली होती आणि आहेर घेतला नाही हो, मग आता त्यांच्याकडे काहीतरी केलं पाहिजे, मी आता त्यांना आधीच बोलावून आहेर करणार आहे. आपला सामान्य मंडळींचा जो काही व्यवहार असतो तो असाच असतो, याने याला दिलं की तेवढं त्याला आपण परत द्यायचं, अशी जी काही आपली, ते सगळं सात्विक दानामध्ये यातलं काहीच नाही आहे. माऊली म्हणतात, तुम्ही कोण देणारा, त्याचंच होतं ते, माझ्याकडे होतं ते मी दिलं त्याला, असा भाव विचारतात. आणि पुन्हा म्हणतात, तैसेनी निष्कामे जीवे, कुठल्याही अंतःकरणात एकदम निष्कामता, काहीही त्याच्यामध्ये आपली इच्छा नाही असं असलं पाहिजे. भूम्याधिक, भूमी आणि अधिक असं म्हटलं ना, भूम्याधिक अर्पावे, काय काय द्यावं, तर जमीन द्यावी, काय पैसा द्यावा, वस्त्र द्यावं, आता जे काही त्याला हवं आहे ते सगळं द्यावं. भूम्या आधीमध्ये सगळे विषय आले, असं समर्पण करावं, द्यावं असं पण नाही म्हटलं आहे, त्याला समर्पित करावं, अर्पावं. माऊलीने शब्द अगदी योग्य वापरलेला असतो, तसाच तो आपल्याला कळला पाहिजे. भूम्याधिक अर्पावे, देऊन टाकावे नाही आहे, द्यावे नाही म्हटलं आहे, भूमी अधिक त्याला अर्पावं, जो आपल्याकडे याचकाला आहे त्याला अर्पण करावं. किंबहुना हावे नेदावे उठो. इतकंच काय, हाव म्हणजे अभिलाषा अंतःकरणात निर्माणच होऊ देऊ नये. म्हणजे मी एवढं करतो आहे तर माझं नाव जाहीर करतायत का नाही, बाकी आभार प्रदर्शनामध्ये काहीच ऐकायचं नाही, माझं नाव घेत आहेत की नाही, काल दिला आहे ₹1,00,000 चेक पण नाव घेत आहेत की नाही, असं हाव धरू नये.
दिलं विषय संपला, अशा प्रकारची वृत्ती असायला हवी. त्याची आपल्याला माऊली जणू काही ओळख करून देत आहेत की आपण अर्पण करायचं आहे. तर अर्पण केल्यावर कामना ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुठलीच हाव, आपलं नाव तिथे असावं वगैरेची हाव निर्माणच होऊ दे. म्हणजे तशी इच्छा करू नये असं नाही, निर्माणच होता कामाने ती इच्छा. विसरून जावं, द्यायचं आणि विषय संपला, विसरून जायचं. हो का, नाही मला आता आठवत, असं विसरून जाणं असा त्याचा अभिप्राय आहे. आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पहावे, जया घेताले न मजवे कायसे नाही. आणि मग ज्याला आपण हे दान देतो आहे, तो याचक आहे म्हणतो आहे, त्याला दान द्यायचं, तो देखील असा पाहावा की दान घेतल्यानंतर त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची परतफेड होणारच नाही. माऊली मुळी बरोबर तोडगाच काढतात. आज कामना आणि अपेक्षा ठेवणारच कुठून. असं करावं की ती परतफेड तो करूच शकणार नाही आहे, अशालाच दान द्यावं. कितीतरी प्रयत्न केला आणि इतकं द्यावं की तो परतफेड करणारच नाही. म्हणजे त्यांनी मनात जरी विचार केला की यांनी मला एवढी मदत केली आहे, मी ह्याचं कसं, तर काही नाही, तो त्या कृतज्ञतेतच त्यांनी राहावं. परतफेड वगैरे करूच हे परतफेड करण्याची शक्यताच नाही. दान जया द्यावे तया ते ऐसे या पहावे. दान ज्याला द्यायचं ती व्यक्ती अशी पाहावी, जया घेतले न उमसवे कायसे, तो देऊच शकणार नाही. आपण दिलेली गोष्ट त्याला परत द्यावी असं वाटलं तर त्याच्यासाठी ते शक्य नाही, अशालाच मदत करावी. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना, काय त्या सागरामध्ये परत द्यायचं आहे. हल्ली सगळीकडे श्रीमंती असते आणि तरी देखील आपण आहेर करायला जातो. काय पडलं, खोली भर वस्तू, वरचं हे सुद्धा काढलेलं नसतं, अशा पडलेल्या असतात, तरी आम्ही त्याच्यात घालतो भर. अशा ठिकाणी नव्हतं. अशा ठिकाणी द्यावं की त्यांना त्याचं काहीतरी मोल कळतं आहे आणि पुन्हा त्यांनी ते परतफेड करू शकणार नाही असं द्यावं. मग नंतर निसर्गातली 2 दृष्टांत माऊलीने दिले. त्या दृष्टांतावर आपल्याला आणखीन अंदाज येईल. त्यांचं म्हणणं असं आहे, साद घातली या आकाशा नेदी प्रतिशब्द जैसा. आकाशामध्ये साद घातली तर आकाशातून प्रतिशब्द कसा येईल. आपल्याला एखाद्या गुहेत आलं तर त्याचा आवाज येतो ना परत. या डोंगरांच्या मध्ये आपण आवाज केला तर त्याचा आपल्याला प्रतिध्वनी येतो ना. आकाशामध्ये साथ घातली तर नाही येत, कारण ते मोकळंच आहे ना, तिथे साथ घालून कसं येणार. किंवा आपण उलटा आरसा धरला, माऊलींचं किती निरीक्षण आहे बघा. आरशामध्ये ज्या बाजूला काच आहे तिथे बघितलं तर आपला चेहरा दिसेल ना. आपण उलटा आरसा धरला, का पाहिला आरसा येरीकडे असा उलटा आरसा बघितला तर आपण दिसणार आहोत का. आकाशाकडे बघून जर आवाज दिला तर प्रतिध्वनी येणार आहे का. किंवा ना तरी उदकाची ये भूमिके आफळी लेनी कंदुके उधळवणी कवतिके न येईल आता. कंदुका म्हणजे चेंडू जर जमिनीवर आपटला तर तो रिटर्न येतो, आपला अनुभव आहे. पण तो जर पाण्यात टाकला तर तो कसा रिटर्न येईल, मग तो नाही येणार. म्हणून ते सगळं ना तरी उदकाची ये भूमिके आफळी लेनी कंदुके उधळवणी म्हणजे उसळून वर येणं, न येईजे हातात, तो उसळून हातात येणार नाही. पाण्यात टाकला की तो निघून जाईल. हां, पाण्याच्या पृष्ठभागावर चेंडू आपटून वर नक्की चढायला, तो खाली निघून जाईल. तसं आहे की दान देताना काय करायचं ते आपल्याला सांगतात. तिन्ही जे दृष्टांत आहेत ना, ते नीट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आकाशामध्ये आवाज दिला तर प्रतिध्वनी येणार नाही, उलटा असा धरला तर आपला चेहरा परत दिसणार नाही. किंवा आत्ता म्हटलं तसं तो जो चेंडू आहे, तो चेंडू जर आपण ह्याच्यावरती असला, जमिनीवर आपटला तरच तो हातात येईल. पाण्यावर टाकला तर तो काही परत आपल्याकडे येणार नाही. तसं आपल्याला दिसेल दान ज्याला द्यायचं आहे त्याला दिल्यानंतर ते परत आपल्याकडे येता कामा नाही. ते त्यांनी असं त्याचा स्वीकार करावा. याचक असला तो, ते त्या योग्य व्यक्तीला योग्य वेळेला योग्य ठिकाणी आपण ते दिलं आहे असं व्हावं. ते रिटर्न बॅक आपल्याकडे परत येता कामा नये. नानावसे घातला चारू माथा तुरंबीला बुरू न करी प्रत्यपकारू जिया परी. आता ते आणखीन एक उदाहरण देत आहेत. नुसता बैल असं पोळ म्हणतात त्याला, काहीच करत नाही, नुसता बैल त्याला म्हणजे पोळ आहे नुसता, पण खायला तर घालायला लागतं ना. तर म्हटलं नाना वसो घातला चारू, त्या पोळ्याला किती चारा घातला, खायला घातलं, तरी तो काय आहे, तो माथा तुरंबीला बुरू. आणि अगदी त्याच्यावर त्या पोळ असतो, त्याला खायला घाला, त्याच्यावरती प्रेम करा, जरा डोक्यावर हात फिरवा, पण तो तुमच्यावर काहीही उपकार करणार नाही.
तो पोळच आहे, तो काम तर काहीच करणार नाही, उलट आणखी ढुशी देईल आपल्याला. पुष्कळ जरी त्याच्यावर प्रेम केलं तर कशाप्रमाणे करणार नाही. माऊली इतकं सुंदर आपल्याला सांगतात, आपण एकदम थक्क होऊन जातो. न करी प्रत्युपकारू जिया करू, एखादा कृतज्ञ म्हणजे मुळात तो पोळ कृतज्ञच आहे. त्याच्याशी चांगलं वागलं तरी तो नाहीच वागणार, प्रतिउपकार तो करणार नाही, कृतज्ञच आहे, तो तसाच वागणार. तैसे दिधले दातयाचे, जरी उदाहरण कृतज्ञतेचं दिलं असलं तरी तो जसा आपण चांगलं केलं तरी देखील तो वाईटच वागणार, कृतज्ञपणेच वागणार, कारण तो ढुशीच देणार आपल्याला. इथे आपण तोच विचार, आपण चांगलंच वागायचं आहे. म्हणून पुढे तैसे दिधले दातयाचे, जो कोडेही अंगे न उमचे. मग इथे म्हणताय तसं म्हणजे त्या पोळाला तो जरी ढुशी देत असला तरी चारा घालायला लागतोच, त्याच्याशी जरा बाबापुता करावा लागतोच, पाठीवर हात ठेवावा लागतोच, तरी देखील तो आपल्याला ढुशीच देतो. तसं दात्यांनी जे दिलं त्याची परतफेड जो कोणत्याही प्रकारे करू शकत नाही, तो जो अनुपकारी म्हणजे कृतज्ञच म्हणूया, अशा पात्राला दान द्यावं, की जो परत करणार नाही अशालाच द्यावं. त्या तो पोळ आहे, तो काही काम करत नाही आहे, तो कृतज्ञ आहे, तो ढुशा मारतो आहे, तरी देखील त्याच्या पाठीवर हात फिरवायचा. शेतकऱ्याचं कामच आहे ते बिचारा, कारण जेव्हा नांगराला वेळ येईल तेव्हा त्याला जोडायचं आहे. त्यामुळे आत्ता काही काम करत नाही आहे तरी त्याला सांभाळावं लागतोच. असा शेतकऱ्याचा थोडा वेगळा विचार आहे. पण आत्ता बाऊली आपल्याचं ते कसं तो करतो तसं म्हणे करायचं, की त्याची परतफेडाची अपेक्षा करायची नाही. तो आत्ता जर असं वागला तरी दिल्यानंतर दानापासून जी फळाची प्राप्ती आहे किंवा फळ मिळो किंवा न मिळो याविषयी आपण कसं समत्व राहावं, काही विचार करायचा नाही. म्हणजे जरी धर्मराज युधिष्ठिराने माझं दान केलं तर पुण्याच्या ठिकाणी नाव येईल असं तरी भीमाला सांगितलं. आता माऊली या ओळीमध्ये आपल्याला सांगतायत की आपण दिलं आहे तर आपल्याला फळ मिळेल का फळ मिळणार नाही याविषयी समत्व ठेवायचं, याविषयी विचारच करायचा नाही. आपण या पद्धतीनं दान करायचं, निर्विकार राहून करायचं, समचित्त राहून करायचं. याच्यातून आपल्याला काही मिळणार आहे हा विचारसुद्धा करायचा नाही. ऐसी आजही सामग्रिया दान निफजे वीरराया, ते सात्विक दानवर्या सर्वाही जाणो. वीरराया अर्जुनाला उद्देशून म्हटलं आहे, वीरांचा तो राजा आहे. त्या अर्जुनाला भगवंत सांगताय की असं जे स्वधर्माने केलेलं आहे, म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाने सत्याने कष्टाने मिळवलेलं जे द्रव्य आहे, योग्य देश पाहिला, योग्य काळ पाहिला, योग्य व्यक्ती पाहिली, अधिकार संपन्न असणारी व्यक्ती पाहिली, असं सगळं जमलं पाहिजे. अशा सगळ्या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन आपण जी गोष्ट त्याला देतो तेव्हा ते सगळ्या लोकांमध्ये असं श्रेष्ठ असं सात्विक दान असतं. हे मी तुला आत्तापर्यंत वीरराया म्हणजे अर्जुना सांगितलं. आणि तोची देशू काढू घडे तैसाची पात्र येऊ, दान भागूही निर्बळू न्यायगतू. आणि हेच जे सगळी जी तत्त्व आहेत म्हणजे योग्य क्षेत्र, योग्य देश, योग्य काळ, योग्य व्यक्ती, हेच सगळं या नंतरच्या राजस दानामध्ये पण हेच सगळं असतं, काही वेगळं नाही. आणि तोची देशू काढू, असंच तीर्थस्थानी जावं, चांगल्या ठिकाणी दान द्यावं, पर्वकाळ बघून दान द्यावं, योग्य व्यक्ती बघून दान द्यावं, हेच सगळं करायचं. फक्त एक बारीकसा फरक करायचा, फरक होतो त्याला सात्विकाऐवजी राजस दान म्हणायचं असतं. दान भागोई निर्बुळ न्यायगतू, दानभागोई म्हणजे धर्मनीतीनंच मिळालेलं जे की धन आहे ते आपण त्या योग्य व्यक्ती देतो. फक्त ते फळाच्या इच्छेनं दिलेलं असतं, की मी हे करतो आहे याच्या बदल्यात मला हे मिळावं अशी अपेक्षा ठेवून हे दान केलेलं असतं. त्याला राजस दान म्हणायचं. सगळं सात्विक दानाच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या सगळ्या आहेतच. योग्य क्षेत्री, योग्य काळी, योग्य व्यक्तीला आपल्या स्वतः मिळवलेल्या गोष्टीचं दान करावं. फरक एवढाच की मगाशी आपण सात्विक दानामध्ये पाहिलं की कुठलीही कामना ठेवायची नाही, याच्यातून मला काही फळ मिळेल असा विचार करायचा नाही, त्याला सात्विक दान म्हटलं. असंच सगळं करायचं पण फळ मिळायला हवं अशी इच्छा ठेवायची, त्याला राजस दान म्हणायचं. गीतेच्या दृष्टीनं 21वा श्लोक आहे. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसं स्मृतम. गीतेनी 2 ओळीमध्ये आपल्याला राजस दानाची डेफिनेशन दाखवली आहे, फार छान दाखवली आहे. जे दान, यत्तु म्हणजे जे दान, ज्याला आपण राजस दान आता म्हणणार आहोत, ते प्रत्युपकारार्थम. मग अशी आपण पाहिलं ना की तिथून प्रतिक्रिया काहीच होणार नाही, परतफेड होणारच नाही,
आता इथे ते म्हणतात की त्या अर्थानेच हे केलेलं असतं, प्रत्युपकारार्थ. दान असं करायचं की त्यांनी काहीतरी आपल्याला बदल्यात दिलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवून केलेलं असतं, ते राजस दान आहे, प्रत्युपकारार्थ. दुसरं म्हटलं आहे फलमुद्दिश्य वा पुन्हा, काहीतरी फळ मिळेल म्हणून दिलेलं असतं ते राजस. तो उद्देश असतो त्याचा, काहीतरी त्याच्यातून आपल्याला मिळेल. 2-5 लाख रुपये दिले तर आमचं नाव तरी असलं पाहिजे पायरीवर. हे काय आहे? हे राजस दान आहे. त्याला म्हणायचं, कारण उद्देश तो आहे की आपलं नाव तिथे असलं पाहिजे, की आम्ही देणगी दिले ना, पायरीवर आमचं नाव द्या, फरशीवर आमचं नाव द्या. मग हे फलमुद्दिष्ट, फळाची अपेक्षा ठेवून आहे, ते राजस दान आहे. काहीतरी प्रतिउपकार केलेला आहे, लगेच लाखभर रुपये देणगी दिली आहे तर कमिटीवर घेतला आहे, मग त्याला म्हणायचं ते मला कमिटीवर घ्या अशी मागणी केली की ते म्हणायचं प्रतिउपकार. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी दानाचा मार्ग, याला राजस दान म्हणायचं. तिसरं म्हटलं आहे परिक्लिष्ट, आणि हे करताना खरं म्हणजे कष्ट होतात, ते मनापासून नसतं केलेलं. असं जे आहे कष्टाने नाराजीने केलेलं, या प्रकारच्या दानाला राजस दान म्हणतात. नाराजीने केला आहे, कष्टाने गेला आहे, पर्यायी काहीतरी आपल्याला मिळणारी म्हणून केला आहे, आपलं नाव व्हावं, लौकिक वाढवावा, कीर्ती व्हावी, 4 लोकांनी वा 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 चांगलं म्हणावं म्हणून जे दान दिलेलं असतं ते राजस दान असतं. स्वतःच्याच कष्टाचे पैसे मोजलेले असतात, योग्य स्थानी दिलेलं आहे, योग्य काळी दिलेलं आहे, योग्य व्यक्तीला दिलेलं आहे, योग्य संघटनेला दिलेलं आहे, पण माझं नाव व्हावं अशी जर अपेक्षा असेल तर त्याला राजस दान म्हणायचं. आता कधीतरी आपल्याला कोणीतरी मदत केली आहे, त्याची आपण काहीतरी परतफेड करायला हवी असा हेतू असणं काही चूक नाही आहे. असतं असं, आपण म्हणतो की विद्यार्थी दशेमध्ये एखाद्याने मदत केली, मग तो नोकरी लागला मुलगा की तो विचार असा करतो की मला ह्याने एवढी मदत केलेली आहे, आता माझं सगळं ठाकठीक झालं आहे, तर आता मला त्यांची ये ना काही ना प्रकारेनं काहीतरी परतफेड केली पाहिजे. ही झाली याचकाच्या बाजूची गोष्ट. आपण विचार करतो आहे दान देणाऱ्याचा, त्यामुळे त्याच्या दृष्टीने त्याचं बरोबर आहे, पण परतफेड व्हावी म्हणून नाही करायची. विद्यार्थ्याला मदत करायची आहे आणि त्यांनी ती परतफेड करावी म्हणून करायचे, हा दान देणाऱ्यांनी नाही विचार करायचा, त्या याचकांनी करायचं. बरोबर, त्या विद्यार्थ्यांनी हा विचार करायचा की माझ्याजवळ वडिलांजवळ माझ्या पैसे नाहीत, मला शिक्षण घेता येत नव्हतं, अमक्याने मला मदत केली, आता मला नोकरी लागली आहे, आता मी त्यांच्या वृद्धापकाळी त्यांची सेवा करणार आहे, हे त्यांनी म्हणायचं, याचकांनी करायचं. देणाऱ्यांनी परतफेडीचा विचार करायचा नाही असं आपण नेहमी म्हणतो. तर ही जी काही दान घेणाऱ्याचं बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही नाही, त्याच्या मनात कृतज्ञता असली पाहिजे. आत्ता आपल्याला प्रसंगाला जो कोण उपयोगी पडला आहे त्याचं येणं केनं प्रकारे आपण काहीतरी परतफेड केली पाहिजे, ही याचकाच्या मनामध्ये असणं अगदी स्वाभाविकच आहे. तो व्यवहार सांभाळणं, ती कृतज्ञता सांभाळणं बरोबर आहे. आणि आपण ते पाहतो आपल्या परिचित लोकांच्या नात्यामध्ये, हे सगळं आपण अगदी लक्षात ठेवून मेखून करत असतो, करायलाच हवं. आणि एखाद्याने आपल्याला असं विचारतं, आपण ते सुचवतो पण की बरोबर आहे, तुझ्या त्या वेळेला ते उभे राहिले ना, आता तुझी जबाबदारी आहे की त्यांच्या वेळेला तू उभं राहणं, असं पण आपण करतो. त्यामुळे हे अगदी बरोबरच आहे. पण हे दान देणाऱ्यांनी हा विचार करायचा नाही. तसा जर केला तर ते राजस दान झालं. पुढे असं आहे की एखाद्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे म्हणून जर त्याला खुश ठेवलं तर ते राजस दान. मग त्याला का तर हा मदत करेल, चांगला पैसेवाला आहे, त्याच्याशी जरा संबंध चांगले ठेवूया म्हणजे मदत करेल. आता इथे सुद्धा ना हे सगळं वाचता माझ्या मनात येतं की काही वेळा असं असतं की स्वतःसाठी नाही मागायचं, स्वतःसाठी नाही मागायचं. काही एखाद्या चांगल्या कामासाठी आपण समजा एखाद्या दानशूर किंवा श्रीमंत माणसाकडे गेलो आणि त्याच्या दानशूरपणाचं आणि त्याच्या संपत्ती त्याच्यावर असल्यामुळे त्याच्याशी जर मैत्री वाढवली तर त्यात काही फार मोठं चूक आहे अशातला भाग नाही. त्याची जी संपत्ती आहे ती योग्य कामासाठी, योग्य चांगल्या संस्थेसाठी, सामाजिक कार्यासाठी जाणं हे अगदी आवश्यकच आहे. त्यामुळे अशा मंडळींशी संबंध चांगले ठेवणं, त्यांना खुश करणं, त्यांना एका अर्थाने चांगल्या व्यक्तींशी बांधून ठेवणं, हे सगळं व्यवहारामध्ये अगदी बरोबर आहे. पण उद्देश पुन्हा हा की ते वैयक्तिक पातळीवर नाही, मला मिळावं असं नाही, माझं नाव व्हावं असं म्हणून नाही, तर समाजासाठी हे करायला काहीच अर्थ नाही. पुढे असं आहे की हे सगळं मनापासून व्हायला हवं, नाराजीनं नाही होता का. मग द्यायचं नव्हतं पण ते अगदीच हटवादीच येऊनच बसले म्हणून आपलं दिलं असा नाही भाव असता का. मग आनंदाने समाधानाने तृप्ततेनं आपण ते दिलं पाहिजे
असा सगळा विचार कुठे मला बरं. दुसरं पण असं असतं की बऱ्याचदा हल्ली आपल्या कानावर असा एक विषय येतो, आपण काहीतरी कोणीतरी देणगी देतो आणि मग आपण चर्चा करतो, काय आम्ही दिले खरी पण ती खरंच त्यांच्यापर्यंत पोचणार आहे का, अशी शंका पण घ्यायची नाही. ते राजस दान झालं लगेच. आपण दिला ना, चांगल्या व्यक्तीच्या मार्फत चांगल्या ठिकाणी आपण ती गोष्ट दिली आहे. मग मनात आपण शंका का घेतो, पण अगदी मनात नेहमी शंका आपण घेतो. अगदी सैनिकांच्या येतं बऱ्याचदा बघा की आव्हान येतं की अमुक अमुक बँकेमध्ये अमुक अमुक याच्यावरती सैनिकांसाठी एक अकाउंट उघडलं आहे आणि तुम्ही त्याला मदत करा. मग आपण 4 ठिकाणी विचारतो की अहो बघा बरं तो अकाउंट खरंच आहे ना. आता सध्याचं कलियुगामध्ये व्यवहार असा झालेला आहे खरा की खरंच करणारा माणूस कोण कशा हेतूनं करतो आहे आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपण ताऊस लागून घ्यायचं ही गोष्ट बरोबर आहे. पण माऊली आपल्याला राजस दानासाठी सांगतात की आपण देऊन झालं ना, मग आपण त्याच्यामध्ये आज शंका काढायची नाही की खरंच ते त्यांच्यापर्यंत पोचेल का मध्येच वाटेत कोणीतरी त्याच्यावर डल्ला मारेल, असं काही होणार असेल तर काय त्याला अर्थ आहे, असे शंका अशी म्हणजे संशय मनामध्ये घेऊन दान करायचं नाही असं ते सांगतात. म्हणजे आपण जे मगाशी समकेंद्रित असं म्हटलं की समान वाटलं पाहिजे, तसं मग समानता होणारच नाही ना, म्हणून तो विचारच मनात आणायचा नाही. समता प्रस्थापित करायची असेल, एकत्व प्रस्थापित करायचं असेल, देणारा आणि घेणारा आपण एकच आहोत सगळे असा भाव मनात आणायचा असेल तर मग मनामध्ये संशय येता कामा नये असा त्याचा अर्थ. धार्मिक गोष्टींबद्दल असं हेतू मनात ठेवूनच आपण सगळं करतो. अगदी कितीतरी वेळा रिझल्ट लागला की सत्यनारायणच्या पूजा वाढतात की नाही, कारण मनोमनी कुणीतरी म्हणतेल असं छान मार्क मिळेल सत्यनारायणची पूजा करीन. हा मनात काहीतरी इच्छा असते आणि इच्छा धरून काहीतरी ठरवलेलं असतं, असं होतं. त्यामुळे अशा प्रकारचं जे आहे त्याला राजस दान म्हणायचं. करू नये का, करावं असं काही नाही आहे. राजस दान करू सगळ्यांना काय आपल्याला एकदम सात्विक दानाच्या सगळ्या गोष्टी जमणार आहेत अशातला भाग नाही. सात्विक दान करायला आपल्याला खूप अभ्यास करावा लागेल. पण हे करावं का, तर हे करावं हळूहळू त्यातली जी कामना नावाची गोष्ट आहे ती बाजूला करता येईल असा प्रयत्न करावा. गृहस्थाश्रमी आपण प्रपंच करतो आपण, त्या प्रापंचिक माणसाला स्वाभाविकच या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे राजस दानाचा विचार हा स्वाभाविक करून प्रापंचिकांचा आहे. प्रापंचिक माणूस प्रपंच करताना आपल्याला जे झेपेल ते करणार ना, त्यामुळे तो जे करतो ते त्या राजस दान कॅटेगरीमध्ये जातं, गोष्ट खरी आहे. वानप्रस्थी जो आहे त्याच्याजवळ जे आहे त्यातलं त्याला काही नको असतं, त्यामुळे तो देऊन टाकतो ज्याला जावं ते. पण त्याची आता सगळ्यावरची अपेक्षा गेलेली असते, आवडला का तुला घेऊन टाक असं सहज तो म्हणतो. पण प्रापंचिक माणसाला अजूनही आपल्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे स्वाभाविकच आहे. पुढला तर विचार केला तर संन्याशी जो आहे त्याच्यावर संग्रहच नाही, त्यामुळे तो देणार काय, त्याच्याकडे दानाचा प्रश्नच नाही. त्यामुळे वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमाची गोष्ट वेगळी आहे. पण प्रापंचिक माणसांनी सुद्धा प्रयत्न करावा की आपण आपल्याजवळ जे आहे ते ज्याच्याजवळ नाही आहे आणि त्याला आपल्यापेक्षा जास्त गरजेचं आहे त्याला द्यावं, असं प्रामाणिकपणाने द्यावं, निरीच्छ मनाने द्यावं, आसक्ती न ठेवता द्यावं, म्हणजे सात्विक दानाकडे जाईल अशा प्रकारचं द्यावं. पण तरीही हे सगळं नाही जमलं तरी आपल्याला राजस दान करायला काहीच हरकत नाही असा त्याचा अर्थ. पण माऊली आपल्याला छान छान दृष्टांत देऊन या राजस दानाची पण गोष्ट सांगणार आहे, ते आपण पाहूया 285व्या ओवीपासून. 285वी ओवी आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एक जुना दृष्टांत दिला आहे, कळेल आपल्याला. परी मनी धरुनी दुभते सारी जे जेवी गायते. साधं गाय सांभाळणं, पूर्वी प्रत्येक घरी गाय असायची, शेतीप्रधान देश होता आपला, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये गाय असायची. एका गाईवर कुटुंब सगळं व्यवस्थित व्हायचं की जे काय 3-4 लिटर दूध द्यायची, ह्या दुधावरती त्याचं कुटुंब चालायचं. अशी पूर्वी म्हणजे अपेक्षाच कमी होत्या, अल्पसंतुष्ट मंडळी होती. त्यामुळे गाईची काळजी घेणं, गाईला वेळच्यावेळी चारा पाणी देणं, ती हे सगळं करणं म्हणजे काय, गाईला देव मानतो म्हणून करतो असं नाही, तर तिच्यावर माझं कुटुंब चालतं आहे म्हणून तो करतो आहे. तर ते म्हणतात परी मनी धरुनी दुभते चारी जे जेवी गायते. दुधाची आशा धरून त्या गाईची काळजी घ्यायची, गाईला चारा पाणी द्यायचा. किंवा का पेव करून आई ते पेरू जायचे. किंवा पूर्वी कणगी भरलेली असायची, शेती असायची, भाताची कणगी भरायची. आता नवीन पीक येईल ती पहिली कणगी रिकामी करायची. का पेव करून आई ते म्हणजे काय करायचं, ते धान्य साठवण्यासाठी केलेली जी कणगी आहे ती कणगी रिकामी करायची. आता रिकामी करायची म्हणजे काय, ते शेत पेरायचं असायचं नवीन, तर पेरायला जायचं असं ते पहिलं रिकामं करायचं, म्हणजे नवीन येणार भात त्याच्यात भरायचं. हे जसं आहे म्हणजे फळ मिळणार आहे म्हणून हे कमी करायचं.
गाईला चारा का घालायचा, गाय दूध देणार आहे म्हणून गाईला चारा घालायचा, असं सुद्धा हे राजस दानामध्ये येतं. आता हे खरं दान नाही आहे, ही स्वाभाविक गोष्ट आहे की मला जे मिळत आहे त्याच्या बदल्यात तिला जे हवं आहे ते देणं. ती मागत नाही. गाय काही म्हणते का मला तहान लागले पाणी दे, गाय म्हणते का चारा दे. पण आपल्याला घालायचं असतं वेळच्या वेळी. ज्यांच्याकडे गाय आहे त्यांना माहिती असतं की कोणत्या वेळेला त्या बाजूवर पाणी नेऊन ठेवायचं, तिच्यापुढे योग्य वेळेला चारा घालायचा आहे, करावंच लागतं त्या माणसाला. तर हे का करायचं, तर ती म्हणे देते म्हणून. तर काही हरकत नाही, असं ती देते म्हणून आपण देतो, अशा भावनेनं दिलेली गोष्टसुद्धा राजस दान म्हणून माऊली आपल्याला मान्य करायला सांगतात. आणखीन पुढे म्हणा, नाना दिठी घालून या आहेरा, अवंतु जाईचे सोयीरा, का वाढ धाडीचे घरा ववसियाचे. आता आपल्याला धान्याचं आणि दुधाची गोष्ट मान्य झाली की अपेक्षा न ठेवता जरी म्हटलं तरीसुद्धा सहज होतच आहे की केलं की ते आपल्याला पर्यायी मिळत आहे. इथे मात्र जरा आणखी उदाहरण पुढलं दिलं आहे बरं का. ते म्हणतात नाना दिठी घालून आहेरा. दिठी म्हणजे दृष्टी. आहेरावर दृष्टी ठेवायची. अवंतु जाईचे सोयीरा, सोयीरा म्हणजे नातेवाईक. नातेवाईक सोयरे जे आहे त्यांना आमंत्रण द्यायचं. कोणाला आमंत्रण द्यायचं, कोण काय आहेर करेल त्यांना आमंत्रण द्यायचं. माऊली सांगतात कुठून ह्याला सगळ्याला व्यवहार असा कळला इतक्या लहान वयामध्ये, आणि हा सगळा घसघशीत आहेर कुठले नातेवाईक देतील त्यांना आमंत्रण द्यायचं. का वाणधारी जे घरा ववसियाचे, किंवा आपण सुद्धा वाण अशा ठिकाणीच द्यायचं की तिथून ते आपल्याला परत येईल. ज्याला काही द्यायचं आहे ते द्यायचं, पण आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडून दाम दुप्पट पद्धतीनं ते आपल्याला येणार आहे. अशांनाच निमंत्रित करायचं की त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच काहीतरी भरगच्च मदत मिळणार आहे. अशा प्रकारचं जे काही आहे ते राजसदानात असतं. पुढे म्हणतात पै कलांतर गाठी बांधीचे. कलांतर म्हणजे लाच देणं, काहीतरी लाच दिल्याशिवाय नाही. मग पुढील लाचे काजकीचे, म्हणजे काहीतरी आपण लाच दिली, मोबदला दिला तर दुसऱ्याचं काम काय मिळणार आहे, मी तुमचं काम करेन, मला काय देणार आहे. हल्ली अशीच पद्धत आहे ना, कुणी कुणाचं काहीतरी घेतल्याशिवाय कामच करत नाही. म्हणून माऊली त्यावेळेचं सांगतात कलांतर गाठी बांधीचे, काहीतरी मोबदला देण्याचं हे दाखवा, मग तुमचं काम होईल, मग दुसऱ्याचं काम केलं जातं. किंवा पूजा घेऊन रसुदी जे पीडितांचे. पूजा म्हणजे द्रव्य घेऊन पैसे घ्यायचे, आणि मग पूर्वी असं असायचं की वैद्य जे असायचे त्यांचं रोग्याला बरं करणं हे काम आहे. तू पैसे देणार आहेस तर मी तुला औषध देईन असं ते वैद्य कधीच म्हणत नसतं. त्यांचं काम रोग्याला बरं करणं, आणि तो देईल त्याच्यात संतुष्ट राहणं. पण इथे ते म्हणतात पीडितांशी रसुदी जे, म्हणजे त्रस्त झालेले जे पीडित आहेत, जे रोगी आहेत, त्यांना रसू म्हणजे औषध द्यायचं. ते पूजा म्हणजे द्रव्य घेऊन. 750 वर्षापूर्वी समाजामध्ये या गोष्टीला मान्यता नव्हती. पैसे घेऊन औषध देणं म्हणजे तेव्हा तर अशी पद्धत होती की त्या औषधाचा गुणच कमी होतो. जर पैसे घेऊन आपण औषध दिलं रोग्याला तर रोग्याला बरं करणं हे कामच आहे आमचं, अशी त्यांची प्रतिज्ञा असायची. त्यामुळे आता हे सगळं इतिहास जमा झाला आहे. आतामुळे आधी एवढे पैसे भरा मगच ते पेशंटला प्रवेश देणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माऊलींची ओवी आत्ताच्या ह्या काळामध्ये कुणाला मान्यच होणार नाही असं दिसेल. पण माऊली सांगतायत की खरं जे आहे म्हणजे आपल्या ज्ञानाचं सुद्धा दान. आता हा वैद्य आहे, याच्याजवळ ज्ञान आहे, तो रोग्याला बरं करणार आहे, म्हणजे एका अर्थानं तो रोग्याला दान देणार आहे. ते दान देताना त्यांनी त्याच्याबद्दल काही मागायचं नाही. पण जर का द्रव्य घेऊन त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला आणि त्या रोग्याला बरं केलं तर ते राजस दान झालं. फरक आपल्या लक्षात येईल. खरं म्हणजे त्या वैद्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्या रोग्याला पूर्ण बरं करायचं, हे त्याच्या ज्ञानाचं दान झालं सात्विक. पण समजा त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करताना त्या पेशंटकडून, त्या रोग्याकडून काही मोबदला घेतला आणि त्यांनी त्याला बरं केलं तर ते झालं राजस ज्ञानदान झालं. तेच घटना तीच घडली, पण पर्याय घेतला ना त्यांनी, त्या रोग्याकडून पैसे घेतले ना, तर ते जे आहे ते ज्ञानाचं दान झालं. त्या ज्ञानाच्या दानामुळे रोगी बरा झाला, पण ते ज्ञानदान सात्विक नाही झालं, राजस झालं. तैसे जया जे दान देणे, तो तेनेची का जीवने, पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का. आता माऊली म्हणतात
तैसे जयाचे दान आहे, तसं ज्याला जे दान द्यायचं तो तेडेची गा जीवन आहे. त्या आपण जे दान दिलेलं आहे त्या दानाच्या आधारावर तो स्वतः पुन्हा त्या याचा फायदा घेईल अशी, म्हणजे भुंजावा म्हटलं, भुंजावा भाव येणे म्हणजे फायदा घ्यावा अशी बुद्धी मनात ठेवायची की आपण जे करणार आहोत त्याला फायदा घेता येईल असं त्याला काही आपण दान देणार आहोत असं जर आपण म्हटलं असं मनामध्ये हेतू ठेवून, मनामध्ये बुद्धी ठेवून ते काम करायचं. पुढती भुंजावा भावे देणे, त्या ज्ञानाच्या आधारावरच स्वतः पुन्हा त्या मनुष्याचा फायदा घेता येईल. म्हणजे काय झालं, एकदा आपण दान देऊन त्या मनुष्याला जिंकून घ्यायचं आणि त्या आधारावर पुन्हा पुन्हा आपण त्या मनुष्याचा फायदा घ्यायचा. हे राजस दानात होत, हे सात्विक दान नाही होत. त्या दानाच्या आधारावर पहिलं देऊ करायचं आणि मग त्याच्या आधारावरच स्वतः पुन्हा पुन्हा त्या माणसाकडून फायदा मिळवून घ्यायचा. याला राजस दान म्हणायचं. एकदा काहीतरी उपकार करून ठेवायचा आणि मग आयुष्यभर गंमत म्हणून आहे, परंतु गोष्ट असते, परीक्षाचा हॉल चालू आहे, मुलं परीक्षा पेपर लिहित आहेत, हुशार मुलगा आहे आणि खरं म्हणजे हुशार मुलं त्यांचे पालक इतके काळजी घेतात की एकच एक पेन नाही, चांगली 2-3 पेनं जवळ देऊन ठेवतात. कधी रिफिल खराब होते, कधी पेन उठत नाही, काही गडबड होते, तर हे नाही ते असं दिलेलं असतं. परंतु खरंच एक दिवस असं झालं, दुसरं पेन जवळ नव्हतं, मुलं पेपर लिहित आहेत, सुपरवायझर फेऱ्या घालतो आहे आणि हा मुलगा बेचैन झाला. सुपरवायझर लक्ष गेलं, ते बाळा काय झालं, असं पेन उठत नाही आहे, हुशार मुलगा आहे आणि त्याचा वेळ जातो आहे. त्यांनी पटकन आपल्या शर्टाच्या खिशाला असलेलं पेन काढून घे बाळा, ह्या पेन आहे घे, आणि त्यांनी व्यवस्थित सगळा उरलेला वेळ पेपर लिहिला, छान झाला. तो पेपर परीक्षा संपली, पेन त्यांनी त्याचं परत दिलं, सगळं छान व्यवस्थित झालं. पण आता देणाऱ्यांनी दिलं, विषय संपला आता की नाही, त्याचं काम झालं, त्याला त्यावेळेला जी काही अडचण होती ती दूर झाली. रिझल्ट लागला त्या दिवशी मी तुला पेन दिलं म्हणून, इथे हे राजसदान झालं. मी काहीतरी हेतू मनात ठेवून दुसऱ्यावर उपकार करतो आहे, हा हेतू मनात ठेवायचा. मार्क चांगले मिळाले म्हणून मुलगा सांगायला आला, त्यांनी म्हणायचं की सर तुम्ही त्या दिवशी मला पेन दिलं ना म्हणून मी पेन लिहू शकलो हो, नाही तर मी क्षणभर जरा गडबडलो होतो, माझं पेन उठण्याचं झालं, हे त्यांनी म्हणायचं. आपण अरे त्यात काय मोठं, एवढी काय मी मदत केली, पण आम्ही काय म्हणणार, मग त्या दिवशी मी तुला पेन दिलं म्हणून झालं, असं जे असतं त्याला राजसदान. इथे तेच ते माऊली सांगतात की असा फायदा घ्यायचा. एकदा मदत केली की ते परत परत बोलून दाखवायचं आणि त्या माणसाला असं बोलून आपण कसं केलं आहे हे दाखवत राहायचं. पुढं ती भुंजावा भावे येणे, दिजे जे का आपण जे दिलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा फायदा घ्यायचा. अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता, मिळे जई पांडुसुता द्विजोत्तम. आता अर्जुनाला भगवंत सांगतायत, म्हणतात आता खरं म्हणजे ना ही 289, 90, 91 3 ओव्या आहेत. आपण रांगेंनी त्याचा अर्थ पाहिला ते चालेल. तिन्हीमध्ये छान छान दृष्टांत दिले आहेत. अथवा कोणी वाटे जाता म्हणजे सहज आपण वाटेनं जातो आहे, घेतले उमचो न शकता, मिळे जाई पंडुसुता द्विजोत्तम. आपण वाटेनं चाललो आहे आणि एखादा पवित्र पण असा ब्राह्मण भेटला, चांगला ब्राह्मण भेटला, पण तो काही हे करणारा नाही आहे, काही म्हणजे काय म्हणायचं दान करणारा वगैरे नाही आहे, दान घेणारा पण नाही आहे, असा जर भेटला द्विजोत्तम आहे, उत्तम ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण भेटला पण उपकार न करणारा, परोपकार न करणारा ब्राह्मण भेटला तर काय करायचं, असं माऊलींनी आपल्याला हे केलं आहे. पुढे म्हटलं आहे तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी, सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाची आहे. आणखीन सांगतात की अगदी कवड्या म्हणजे काय, थोडक्या गोष्टीसाठी कवडी मूळ म्हणतो ना, म्हणजे अगदी एखाद्या कवडीच्या, एखाद्या पैशाच्या दाना करता, एवढ्याशा दाना करता त्याच्या हातावर समजा आपण हे केलं, प्रायश्चित्तार्थ समजा पाणी सोडलं, अगदीच म्हणजे मामूली दान दिलं आणि हातावर पाणी सोडलं, आपलं अगदी काय करतो आहे असं वाटलं आणि संकल्प करायचा, दिलाय काय कवडी हातावर देऊन दानसंकल्प केला, वाटेत भेटला म्हणून त्याला काहीतरी हे दिलं, फार मोठा उपकार न करणारा दिलं. किंवा तेवीची पारलौकिके फळे वांझी जती अनेके आणि दिजे तरी भुके एकाही नव्हे. म्हणजे अनेक काय म्हणायचं, पारलौकिक आपला देह टाकल्यानंतरच्या फळांची इच्छा बाळगून काही दान दिले, म्हणजे मला स्वर्ग मिळेल, नाही तर मुक्ती मिळेल का मोक्ष मिळेल असा विचार करून काही दान दिलेलं असतं. तेही इतकं की
एका वेळची भूक पण भागणार नाही. आता तुला मोक्ष पाहिजे आणि तू दुसरी देणाऱ्याला एक वेळची भूक पण भागणार नाही असं दान करतोयस आणि मागतोयस मोक्ष. तिन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला तरी दिलं आहे की समोर दिसतोय द्विजश्रेष्ठ आहे आणि द्विजश्रेष्ठ असला तरी आम्ही मात्र काय आपलं जाता आता दिसलं आहे काय जवळ होतं ते दिलं असं नाही. मग तो द्विजश्रेष्ठ आहे तर त्याला आपण काय काय प्रकारचं दान केलं पाहिजे. किंवा दुसरं त्यांनी असं म्हणतं की एवढं मोठं आपल्याला जर हे करायचं आहे पाणी सोडायचं आहे अर्घ्य सोडून हातावर द्यायचं आहे तर दक्षिणा जरा मोठी द्यावी ना. एक आधेली नाही तर एक कवडी देऊन त्याच्यावर मोठं अगदी पाणी सोडलं आणि दान देण्याचं करताय असं नाही करू. किंवा तिसरं सांगितलं की आपल्याला देह टाकल्यानंतर चांगलं काहीतरी स्वर्गलोक इंद्रलोक पारलौकिक काहीतरी मिळावं म्हणून आत्ता दान द्यायचं आहे. दान देताना काय तर फाटकं पातळ दिलं आहे असं कसं चालेल. मागायचं एवढं आणि देताना मात्र आपण अल्पसं द्यायचं. अशा प्रकारच्या या गोष्टी मौली उदाहरणं देतात. तेही ब्राह्मणू नेवो सरे की हानीचे नि शिणे झांजुरे सर्वस्व जैसे चौरे नागोनी नेले. ते दान समजा ब्राह्मण नेऊ लागला तुम्ही काय दिलेलं आहे ते दान नेलं आणि चोरांनी सगळं नेल्यामुळे ही अशी परिस्थिती झालेली आहे. काय झालं तर सगळं लुटलं चोरांनी घेऊन गेलं. तेही ब्राह्मण नेवो सरे हानीचे निशिणे झांजुरे. मग तो दुःखी होतो आधीच कमी त्याच्याकडे. पूर्वीच्या काळी काही मागायचं नसतं लोक काय देतील ते आणि त्यात पुन्हा चोरांनी लुटलं तर काय परिस्थिती होईल. आधीच कमी होतं त्यात चोरांनी नेलं तर ती जी काही हानी होते ते जे काही दुःख होतं ते सगळे जे काही असतात ते राजस वृत्तीचे लोक असतात. तेही ब्राह्मणू नेवो सरे हानीचे निशिणे झांजुरे सर्वस्व जैसे चोरे नागवणी नेले. आधीच काही नाही आणि त्यात पुन्हा चोरांनी जे काही होतं ते नेलं. मग जी काही दिनावस्था येते ती काय आहे तर ते राजस वृत्तीचे लोक असतात. त्यांच्याकडून काही आपण अपेक्षा करणं पण चूक आहे. ते देणार पण नाहीत काही आणि त्यांनाही काही मिळणार नाही. काय भाऊ सांगो सुमती सुमती बुद्धिमान अर्जुना आणखीन काय सांगू. ये जे दिजे या मनोवृत्ती ते दानगात्री जगती राजसपे. अशा मनोवृत्तीने जे दिलेलं आहे ते दान राजस दान आहे. फार काही सांगायची आवश्यकता नाही. अशी जी वृत्ती आहे अशा वृत्तीतून जे दिलं जातं अहो काय करणार आमच्याचकडे नाही आहे तुम्हाला कुठून देणार असं म्हटलं की दिसतं आहे आम्हाला पण आणि तो भुकेला आहे आणि तुमच्याकडे उतू जात आहे तर द्या ना. पण ही वृत्ती नसते आम्ही कुठून देणार आम्हाला लागलं तर. मी गमतीने नेहमी म्हणते की अगदी येतात बरं का अनुभव. प्रवासात आपण आहोत शेजारच्या बाकावरती एखादं पोट तहानेनं व्याकुळ झालं आहे आपल्या पर्समध्ये बाटली आहे पण माझा प्रवास अजून 4 तास शिल्लक आहे ना मला लागलं तर आणि म्हणून मी देत नाही. ही वृत्ती जोपर्यंत आहे माणसाची तोपर्यंत त्या माणसाला काही पुण्य पदरात पडणार नाही. अरे आत्ता दे तुझा कोणी ते देणारं नक्कीच उभं राहणार आहे. भगवंत व्यवस्था करणारच आहे. आत्ता तुझ्याकडे आहे आणि याला गरज आहे आत्ता त्या गरजेला उभा राहा. तुझ्या गरजेच्या वेळी राहणारच उभं कोणीतरी. हा विचार सातत्याने मनात ठेवला पाहिजे. हा खरा या सगळ्या मागचा अर्थ आहे. आणि म्हणून ते सांगतायत अर्जुना आणखीन काय सांगू फार काय वर्णन करू. अशा वृत्तीतून जे दिलं जातं ना ते राजस दान असतं. बरं नंतर म्हणतात अदेशकाले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम तत् तामसंहार होतं. सात्विक आणि राजस दानाचं वर्णन करून झालं. आता मी तुला तामस दान कशाला म्हणतात ते सांगतो. पण आपण आज आता सात्विक आणि राजस ऐकलं आहे तर पुन्हा हे जे करू नये ते केलं जातं आणि त्याचं वर्णन आजच लगेच ऐकणं काही मनाला बरं वाटणार नाही. पण हे जे सगळं आहे ते कुणाचा सत्कार न करता कुणाला चांगलं न मानता कौतुक न करता आपलं फेकून देणं तिरस्कार करणं अयोग्य जागी देणं अयोग्य वृत्तीला देणं आपल्याला नको म्हणून देणं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ते तामस दानात येतात. त्याला माऊलीने जवळजवळ 40 ओव्या लिहिली आहेत. थोड्या थोडक्या नाही. 294 पासून 327 पर्यंतच्या ओव्या तामस वृत्तीच्या लोकांसाठी ते जे करतात ते तामस दान आहे. त्या ओव्या पुढल्या वेळेला बघूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.